शहादा नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष जाहीर शेख मुशीर चर्चेत, पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे संकेत. येणाऱ्या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून माजी उपनगराध्यक्ष जाहीर शेख मुशीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहराच्या विकासासाठी आपले योगदान देण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जाहीर शेख मुशीर यांनी यापूर्वी 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी शहरातील सर्व समाज घटकांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला होता. त्यांना 8,750 मतांचे समर्थन मिळाले होते. मात्र फक्त 600 मतांच्या अल्प फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 3 उमेदवार रिंगणात होते: मोतीलाल फकीरा पाटील, मकरंदभाई पाटील, जाहीर शेख मुशीर. आता पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच शहरात चर्चा रंगू लागली आहे की जाहीरभाई यांची भूमिका काय असणार. शेख मुशीर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, 2016 साली शहराच्या सर्व जाती धर्मातील लोकांनी मला प्रचंड साथ दिली होती. त्या विश्वासामुळेच आज पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम तत्पर आहे. येणाऱ्या काळात लोकांची इच्छा जाणून निर्णय घेईल. जाहीरभाईंच्या या वक्तव्यामुळे शहादातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे नगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. भाई, आपण मागच्या वेळी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होतो. आताच्या आपण इच्छुक आहे की नाही? नमस्कार. मागच्या वेळेला मी निवडणूक लढवली होती. थोड्याशा मताने मी हरलो. ह्यावेळेला सुद्धा अजून मानसिकता माझी आहे. बरेचसे माझे हितचिंतक विचारत आहेत, माझे कार्यकर्ते वगैरे सर्वांची आता चर्चा करायचं चालू आहे माझं. कोणाच्या सर्वांची मतं घेतल्यानंतर मी निर्णय घेणार आहे, विचार करीत आहे. कारण शहराच्या विकासाचा विचार करीत असताना उमेदवारी करावं असं वाटतं आहे. कुठेतरी शहराचं कर्ज आपल्या डोक्यावर आहे आणि ते कर्ज फेडायचे असेल तर आपल्याला उमेदवारी करावी लागेल असं बरेचशा माझ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे. पण अजून वाट बघा, 17 तारखेपर्यंत आहे. माझा निर्णय अजून झालेला नाहीये. परंतु लोकांच्या आग्रहास्तव किंवा लोकांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या जोर दिल्यामुळे मला अजून मी निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. आता ठरवतो आहे, वेट अँड वॉच, बघतो आता काय होतं ते. भाई, जर आपण उभे राहिले तर आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहे? तू तर सध्या तर आता असं, कारण का लोकांचं कळ बघा कुणाकडे जास्त आहे. लोकांना शहराचा विकास पाहिजे. विकास कुठल्या माध्यमाने करता येईल, कोणाच्या मदतीने करता येईल, कुठल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त, शेवटी शहर महत्वाचे आहे. आणि पहिले मी शहादेकर मग पक्षकर, हा माझी म्हणजे माझी ही हे आहे. माझं मतच असं आहे की पहिले शहादेकर मग पक्षकर. म्हणून मी पक्षाचा विचार करत नाही. माझ्या लोकांची मतं घेतोय, सर्व जाती धर्माच्या लोकांची, सर्व समाजाच्या लोकांशी भेटतो आहे, सर्वांना विचारतो आहे की आपण काय करायला पाहिजे. कारण शहराचं शांतता, या शहराची सुव्यवस्था, कायदा आणि व्यवस्था सर्व व्यवस्थित राहून गुन्ह्या गोविंदाने दोघं जातीचे सर्वांची लोकांनी सोबत राहून आपला रोजगार उभा करावा, रोजगार करावा आणि शहरात शांतता नांदावी, या विचाराने प्रेरित होऊन जर उमेदवारी केली तर या विचाराने प्रेरित होऊनच उमेदवारी करणार, अन्यथा उमेदवारी करणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. जर आपल्याला म्हणजे उभं राहायचे, जर तिकट कोणतेही पक्ष करणार तर आपण पक्ष उभे राहणार आहे का? मला बऱ्याचशा पक्षांची ऑफर आहे उभं राहण्यासाठी. परंतु माझे मित्र आहेत आदरणीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, मी त्यांच्या बरोबर राहतो. त्यांच्या ह्या 40 वर्षाचे माझे संबंध आहे. त्यांच्या आग्रहास्तव मी शिंदे गटातनं सुद्धा उमेदवारी करू शकतो, करायला असं माझं व्यक्तिगत मत आहे. अजून बघतो, अजून चर्चा करतो, बघतो. पण पक्षातनं केली, कारण मागच्या वेळेला मी अपक्ष लढलो होतो. वन मॅन आर्मी असताना सुद्धा मी थोड्याशा मताने पडलो. ह्या वेळेला जर मी पक्षाकडनं लढलो तर निश्चितच मला पक्षाची मदत, पक्षाच्या कार्यकर्त्यांची मदत, या सर्वांची मदत होऊन मला जिंकण्याची
फार काही चान्सेस आहे असं मला वाटतं, परंतु अजून मी 16 तारखेपर्यंत बराचसा विचार करेल. सर्व विचार केल्यानंतरच मी माझ्या निर्णयावर येईल, त्याच्या अगोदर मी निर्णय घेणार नाही. 17 तारखेपर्यंत आपण सर्व वाट पहा. नाही झालं, मी जर उमेदवारी केली तर सगळ्यांना विनंती करतो की मला सहकार्य करा, मदत करा. उमेदवारी नाही केली तर या शहराचा सर्वांगीण विकास जो करेल, लोकांच्या या शहरात शांतता राखण्यासाठी जो प्रयत्न करेल, या शहरात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न करेल, अशा उमेदवाराच्या मागे मी माझी शक्ती लावून मी माझ्या शहराचं भविष्य माझ्या शहराच्या विकासाच्या मी त्या माणसाच्या माध्यमाने विकासाला हात लावण्याचा प्रयत्न करेल आणि कुठंतरी खारीच्या वाटा म्हणून त्यांना सहकार्य करून या शहराचं सौंदर्य, या शहराचं विकास व्हावा या दृष्टिकोनातनं मी प्रयत्न करेल. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.